माझं नाव आहे डॉक्टर दिलीप गरू. पूर्वी मी इथं 3 व्याख्यानं दिलेली आहेत, त्यामुळे काही लोक मला ओळखत असतील. आज मी कथाकथन करणार आहे. कथा म्हणजे गोष्ट आणि कथन करणे म्हणजे सांगणे. आणि गोष्ट सगळ्यांना आवडते, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना गोष्ट आवडते. व्यंकटेश माडगूळकरांनी मानदेशी माणसं नावाचं एक पुस्तक लिहिले. आवाज पाहिजे का अजून थोडा? हा, थोडं वाढवा, थोडं वाढवा. हा हा, आवाज वाढवा. आता ठीक. हॅलो हॅलो, आता जरा बरं ठीक. तर गोष्टीचं नाव आहे छेल्या. काय नाव आहे? तुम्ही पण बोलायचं. छेल्या. तुम्हाला असं नसतं नाव छेल्या, हे जरा विचित्रच वाटतंय ना नाव. खरं म्हणजे हे एका मुलाचं नाव. त्याच्या आईने त्याचं नाव ठेवलं जालिंदर, पण जालिंदरचा बोलता बोलता झाला जाल्या, आणि जाल्याचा बोलता बोलता झाला छेल्या. एखादी आई आपल्या मुलाचं नाव मोठ्या प्रेमाने ठेवते बाळासाहेब. आपण म्हणतो का त्याला बाळासाहेब या हो, बाळासाहेब बसा हो, बाळासाहेब जेवण करा हो. अहो, कुणी त्याला बाळ्या म्हणतं, कुणी त्याला काळ्या म्हणतं, कुणी त्याच्या नावाने टाळ्या वाजवतात. तसा हा जालिंदरचा जाल्या, जाल्याचा छेल्या. मी जुन्या कालची 7वी परीक्षा पास झाली. त्याला व्हर्नाकुलर फायनल परीक्षा असं म्हणत असत. आमचं छोटंसं खेडेगाव, तिथं 7वी पर्यंत शाळा. 7वीला मुलं किती? 12. गुरुजींनी वर्षभर अभ्यास करून घेतला आणि आम्ही तालुक्याच्या गावाला परीक्षा द्यायला गेलो. बैलगाडीमध्ये बसून तिथे एक भाड्याची खोली घेतली. 8-10 दिवस मुक्काम केला. दररोज एक पेपर दिला आणि परीक्षा संपून बैलगाडीमध्ये परत आलो. आमचे जेवणाचे डबे गावावर एक जण मनुष्य आणत होता. आता परीक्षा संपली, गावी आलो. आता उत्सुकता कशाची? निकालाची. शेवटी निकाल असतो, लागण्यासाठीच असतो. आमचा पण निकाल लागला. काय झालं? 12 पोरांच्या पैकी 11 पोरं धडाधड नापास. मी एकटाच तेवढा पास. आणि आमच्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. मी असा रस्त्याने गल्लीबोळाने निघालो की म्हातारी माणसं तंबाखू मळता 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 माझा विषय चघळायचा. एक म्हातारा दुसऱ्याला म्हणायचा, आईला ते नानाचं पोरगं मैदाळ शिकलंय नाही. दुसरा म्हणाला, शिकलंय मैदाळ, पण त्याला नोकरी कुठे? गल्लीबोळाने गरा गरा हेटले म्हणजे कुत्र्याच्या पिल्लावर. आणि तो संवाद माझ्या कानावर येईल की सगळ्या गावामध्ये आपण जास्त शिकलो, व्हर्नाकुलर फायनल. लोकांच्या अपेक्षा याला नोकरी लागली, याला नोकरी नाही, म्हणजे नोकरी मिळवली पाहिजे. मग मी जिल्हा परिषदेने एक अर्ज केला. एका महिन्याने उत्तर आलं की तुमच्या अर्जाचा विचार करून काळेवाडी नावाच्या गावामध्ये 3 महिन्यांसाठी बदली शिक्षक म्हणून तुमची नेमणूक करण्यात येत आहे. तुम्ही जर हजर होणार असाल तर त्वरित तुमची गुणपत्रिका प्रमाणपत्र घेऊन तालुका मास्तरला भेटावं आणि हजर होणार असेल तर तसं घेऊन देऊन चार्ज म्हणजे शाळेची चावी ताब्यात घ्यावी. खरं म्हणजे ती ऑर्डरच होती. भर दुपारी 12 वाजता सूर्यमाथ्यावर आलेला असताना माझ्या आई शेतामध्ये खुरपायच्या कामाला गेली होती. बारका भाऊ शाळेमध्ये गेला, 4थीमध्ये शिकत होता. वडील नांगरटीच्या कामाला गेले होते आणि जास्त शिकल्यामुळं मी घरीच होतो. तेवढ्यात पोस्टमनी पत्र आणून दिलं. पत्र मी ते उघडून पाहिलं, वाचलं आणि मला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला. अरे, ही एक प्रकारची नोकरीच आहे. फक्त तालुका मास्तरला जाऊन भेटायचे, गुणपत्रिका प्रमाणपत्र रेकॉर्ड दाखवायचे. मला एवढा आनंद झाला. म्हटला हा आनंद कुणाला सांगितला पाहिजे. घरी कोणीच नाही. मग घराला कुलूप लावलं, चावी खिशात ठेवली आणि पळत 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 शेताला निघालो. माझ्या आई खुरपायच्या कामाला मोलमजुरीने गेली.
5-6 बाया अशा ओळीने पात धरून खुरपत होत्या. त्यांची तोंड पश्चिमेच्या दिशेला होती आणि मी असा पूर्वेकडून आलो. आईला भेटायचे, पत्र आलेलं सांगायचे, नोकरी लागलेली सांगायची. आनंद केवढा, जोरजोरात पळतोय पळतोय. माझ्या पावलाचा आवाज थाप 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 थाप. माझा श्वास जोरजोरात चाललाय, घाम फुटला, मी पळतोय. आणि माझ्या पावलाचा आवाज ऐकून फुरवता फुरवता एका बाईने माझं वळून पाहिलं आणि मी असा घाबऱ्या घाबऱ्या आलोय म्हटल्यावर ती बाई खुरपत असलेल्या माझ्या आईला म्हणाली, ए हौशे, तुझं पोरगा आलंय बघ. आईने मागं वळून पाहिलं, ती घाबरली. काय झालं, पोरगं का पळत आलं भर दुपारचं. ती म्हणजे काय बळवता, आता काय झालं. अगं आई, हे बघ पत्र आलंय मला, पोस्टमॅनने आता आणून. पत्र आपल्याला? हा. जुन्या काळी पत्र म्हणजे जरा भीतीच वाटायची. कोणीतरी गेलं तरच पत्र यायचं. आणि म्हणजे काय लिहिलंय पत्रात? अगं तसं काही येडवंगाळ नाही, मला नोकरी लागली. पत्रात लिहिलंय, उद्या मला तालुका मास्तरांना जाऊन भेटायचंय, परवा आवरावर गेली पाहिजे, रविवारी निघालं पाहिजे, सोमवारी हजर व्हायचे. आईला आनंद झाला की याला नोकरी लागली. ती म्हणजे बरं झालं बाबा, आपल्या गरिबीचं पान भेटलं. आणि मला म्हणाली, ते तुझा बाप तिथं शेत नांगरतो, त्याला मी सांग की त्याला बरं वाटतं. हा म्हणलं सांगतो की, नानाला मी सांगतो. तसं त्या नांगरतीच्या शेतामधनं धडपडत 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 आपण पळत पळत गेलो. मला पाहता माझ्या वडिलांनी नांगर थांबवला. कपाळावरचा घाम निथळला, काळा कुळकुळीत वर्ण, तंबाखू खाऊन पिवळे पडलेले दात, अनवाणी पाय, पांढरी खोटी वाढलेली दाढी, डोक्यावर मुंडासं. परिस्थितीने पिचलेले, खचलेले, वाकलेले माझे वडील मधुर आवाजात मला म्हणाले, का बाळू का? अहो नाना, हे बघा पत्र, मला नोकरी लागली काळेवाडीला, उद्या तालुका मास्तरला जाऊन भेटायचे, परवा आवरावर करायची, रविवारी निघाली पाहिजे, सोमवारी हजर व्हायचे. एका दमात मी सांगून टाकलं. त्यांना एवढंच कळलं की या पोराला नोकरी लागली. आणि त्यांना आनंद झाला. आभाळाकडे 2 हात वर करून ते म्हणाले, बरं झालं बाबा, पांडुरंगाची कृपा. आईचा वडिलांचा निरोप घेऊन मी घरी आलो. सायंकाळी माझी आई दमवून थकून भागून आली. ती दररोज अशी दमून थकून भागून येते. एका हातामध्ये शेरडीचं दावं, काकोजीला गवताची पेंडी, डोक्यावर काटक्या फुटक्याचं गमे. आई आली की मी तडदिशी उठलो, शेरडीचं दावं घेतलं, खुंटीला बांधून टाकलं, काकोटीची गवताची पेंडी बाजूला ठेवली, तिच्या डोक्यावरचं गमलं चुलीपुढे ठेवलं. आई आली आणि मट्ट दिशी बसली. ती दररोज अशीच बसते. 5-10 मिनिटं जाऊन देते, पण दोन्ही हाताला गुडघ्यांचा वेटा देऊन मग उठते. पाण्याचा तांब्या भरून घेते, गटागटा पाणी पिते. त्याला जरा बरं वाटतं, बोलायला अवसान येतं, जोर येतो. आजही ती पाणी पिली, बोलायला जोर आला. आणि एकाएकी मला म्हणाली, अरे बाळू, काय काय? अरे बाबा, लोकांच्या गावाला जायचं नव्हतो, माझ्या जीवाला मोठा घोर लागून राहिलाय ग. म्हटलं हे कसला घोर? अरे बाबा, लोकांच्या गावाला जायचं काय, चांगलं तुमलं नको तर करून द्या. आई म्हणलं, तू काय काळजी करू नको, ती चटणी भाकरी ने. तसं नको बाबा, मी तुला चांगल्या आजोळीच्या कापण्या करून देते. कापण्या म्हणजे शंकरपाळीची थोरली बहीण गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी काढून पतंगाकृती चकल्या तेलामध्ये तळतात. चांगले 15-20 दिवस टिकतात, खायला कुरकुरीत लागतात. त्या दिवशी आईने जागून चांगल्या कापण्या केल्या, थोड्या धाकट्या भावाला दिल्या, वडिलांना दिल्या, तिने खाल्ल्या, मला दिल्या, बाकीच्या बांधून ठेवल्या. याला हातबीत लावू नका, पोरगं लोकांच्या गावाला जायचे, उपाशी बिपाशी मरण. दुसऱ्या दिवशी मी तालुक्याला गेलो. तालुका मास्तरला पत्र दाखवलं. 15-16 वर्षाचं वय. त्यांनी माझ्याकडे लिहून घेतलं की मी हजर होतोय म्हणून. गुणपत्रिका पाहिली, प्रमाणपत्र पाहिलं, शाळेची चावी दिली, म्हणजे सोमवारी हजर व्हायचं. म्हणजे ठीक आहे. मग आलो घरी. आईला सगळं सांगितलं. शनिवार उजाडला, आवरावरीला सुरुवात केली. आता आमचं छोटंसं खेडेगाव, त्या खेडेगावात ब्रीफकेस, सुटकेस असा कुठला प्रकार आला? पत्र्याची भली मोठी पेटी, त्या पेटीमध्ये माझे सगळे मी वस्तू ठेवल्या, आईने करून दिलेल्या कापण्या ठेवल्या, लोणचं, पापड, स्टोव, रॉकेलचा दिवा, आरसा, कंगवा, कपडे, एका व्यक्तीला जे जे लागतं ते सगळं ठेवलं. शनिवारी आवरावर झाली. संध्याकाळी सगळ्याची जेवणं झाली. खेडेगाव, इलेक्ट्रिसिटी, लाईट अजून आली नव्हती.
रॉकेलचेच दिवे, सगळ्यांची जेवणं झाली आणि त्या मंद प्रकाशामध्ये माझी आई मला सूचना देतो, हे बघ बाळू, काय काय कोणाच्या पोराला मारू बिरू नकस, नाही मा, सगळ्याशी गोड बोलून राहील, चटणी बिटणी संपली तर पत्रात मला देऊ, बरं लोणचं बिलचं संपलं तरी देऊ, विहीन आहे तू काय काळजी करू नको, सगळं करू आणि जेव्हा जपून राही नाही. बारका भाऊ माझ्याकडे असं टुकू 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 बघत होता. का? दादा शिकला, वारणाकुळवर फायनल झाला, त्याला नोकरी लागली, मी पण शिकणार, मोठा होणार, नोकरी मिळवणार, हे जुनाट घर कौलाचं पाडून मोठं घर बांधणार, आईला लुगड्याची जोडी घेणार, वडिलांना धोतर जोडी घेणार, गोठ्यामध्ये 2 खिल्लारी गाया घेणार, तू सुद्धा स्वप्न पाहा. हळूहळू आम्ही सगळी झोपी गेलो. मला मात्र झोप येईना. मनामध्ये विचार, कसली असेल काळीवाडी, शाळा कसली असेल, मुलं कसली असतील, शिकवायला जमेल का, हाताने स्वयंपाक जमेल का, गावकरी कसे असतील, आतापर्यंत कधी लांब राहिलो नाही, मला झोप कुठे येईल. रात्रीचे 12 झाले, 1 झाले, 1:30 झाले, 2 झाले, उलथा पालथा पालथा उलथा, बाकीचे मस्त झोपले. सकाळ मला मात्र उठायला उशीर झाला. आई पहाटच उठली होती. तिने धरधरून चूल पेटवली, गरम पाणी केलं, आंघोळ केली, देवपूजा केली, अंगणामध्ये सडा टाकला, रांगोळी काढली, चहा करून पिली आणि माझ्याकडे आलं तर मी असा आडवा कुंभकर्णासारखा. तिला वाटलं गावामध्ये एकच एसटी, ती जर गेली तर परत एसटी नाही, हा अजून झोपलाय, आंघोळ व्हायची, तान 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 पावलं आपटत आली, माझ्या अंगावरची गोधडी खास दिवशी ओढली, म्हणजे मला बेगी बेगी उठलो आणि म्हणजे जायचं नाही, एसटी गेली तर काय करणार तू, परत एसटी का आपल्या गावाला. आमच्या गावाला एकच एसटी आहे, रात्री मुक्कामाला येते, सकाळी तोंड वळवून जाते, रात्रीच येते, एकच एसटी. मी बेगी बेगी उठलो, आंघोळ वगैरे केली, तसं मी दररोज आंघोळ करतो, पण त्या दिवशी जरा घासून स्वच्छ आंघोळ केली, देवाच्या पाया पडलो, आई वडिलांच्या पाया पडलो, म्हटलं आई जातो, गाडी जाईल, आणि डोक्यावर ठरकी घ्या. आई म्हणलं आणि एकटा कुठं जातो, आम्ही येतो की तुला सोडवा. तू असं एकटा गेला तर डोकं तोंडात शामी घालतील, मग ती बघावं पोरगं कसं वर्षासारखं, त्याला मागं पुढं कुणी आहे का. बरं म्हणलं ये. मी डोक्यावर ट्रंक घेतली, छाती अभिमानाने भरून आलेली, गावातला पहिलाच फायनल, गावातला पहिलाच नोकरी करणारा, घाण 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 पुढं निघालं. माझे आई वडील माझ्या पाठोपाठ येत आहेत, काटक्या कपड्यातली, मळक्या कपड्यातली, पोराला जरूर द्यायला, पोरगं मास्टर झालं, पोरगं नोकरीला लागलं, पोरगं हरणाकडून फायनल झाले, येत आहे. हरणाभर पुढं गेलो तर रस्त्याच्या कडेला 2 मुलं उभी होती, बहुतेक 4थीमध्ये शिकत असावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी नुकताच वाचला असावा. माझ्या भल्या मोठ्या ट्रंकेकडे पाहून त्याची कुतूहल बुद्धी आणि विनोद बुद्धी जागृत झाली. ते दुसऱ्या पोराला म्हणाला, आणि मी बघितलं का, बघितलं म्हणलं काय. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून याच पेटाऱ्यामधलं निसर्ग. मी म्हणलं अरे शुभ कामाला निघालो, नोकरीला निघालो, तुला तो पेटारा दिसतोय काय. दुसरं पोरग त्याच्यापेक्षा बेकार, ते काय म्हणते, हा तो पेटारा नाही, हा मर्यादेचा देवारा आहे. मी दोघांच्याकडे दुर्लक्ष केलं, तसंच गेलो. एसटी वळून आली होती, ड्रायव्हर कंडक्टर चहा पित होते, गाडीमध्ये काही लोक बसले होते, मी जाऊन बसलो, कडेची सीट पकडली, बाहेर आई उभी, वडील उभे. माझे वडील अबोल परिस्थितीने फसलेले खसलेले, त्याच्यात बोलायचे नाही. आई मात्र बोलत होती, पदराने डोळे टिपत होती, मला सूचना करत होती जाहीरपणे, तिथं लोक ऐकतायत तरी. बरं का बाळू, काय काय कोणाच्या पोराला मारू नाही मारणार आहे. आणि ते बघते 2 बिंच संपलं तर पत्रात तसं, हो आई चटणी बिटणी, आई सारखं ते चटणी लोणचं नको सांगू, ती लोक ऐकतात, मला लाज वाटते चटणी. बरं बाबा, जीवाला जपून. कंडक्टरला तिकीट 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 तिकीट, त्याने तिकीट काढलं, सगळ्यांनी तिकीट काढलं, मी तिकीट काढलं, पैसे दिले, मी नेहमी तिकीट काढूनच प्रवास करतो. ड्रायव्हर आपल्या जागेवर बसला, गाडी नाड्यात गुरगुर सुरू झाली. कंडक्टर जरा धाड दिशी लावून घेतला, डबल बेल दिली, गाडी सुरू झाली. मी पाहिलं की आई वडील हात हलवून मला निरोप देत होते, मी पण हात हलवून त्यांचा निरोप घेत होतो.
गाडी आता भन्नाट वेगाने पुढे निघाली, पाठीमागे धुराळा उडाला. मी पुन्हा पाहिलं, त्या धुराळ्यामध्ये माझे आई वडील मला दिसले नाही. आता गाडी गावाच्या बाहेर निघाली, खडखड खडखड करत. रस्ते असे साधे दगडगोट्यांचे, झाडं मागं जात होती, शेतं मागं जात होती, डोंगर मागं जात होती. आणि 16 वर्षाचा मुलगा पोटा पाण्यासाठी काळेवाडीच्या दिशेने निघाला होता. रात्री माझं विनाकारण निष्कारण जागरण झालं. आता मला डुकला यायला लागला. डुकला येणे म्हणजे ओठांच्या पाकळ्या हळूहळू हळूहळू विरत होणे, डोळ्यांच्या पापण्या हळूहळू हळूहळू बंद होणे, आपली लाडकी मान शेजारच्या खांद्यावर हळूहळू 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 कलंडी जाणे, याला डुकला येणे असं म्हणतात. माझ्या शेजारी फक्त पुरुषच आणि पुरुषच होता. त्याचा खांदा सशक्त आणि समर्थ होता आणि माझी लाडकी मान त्याच्या खांद्यावर विसावली होती. 1-2 मिनिटात त्याच्या लक्षात आलं की याच्या डोक्याने आपल्या खांद्याचा आधार घेतलाय, उशीसारखा. तोंडावर पावलं बसा, झोपायला आले. मी तसकून जागा घालून नीट बसलो. पण रात्री जागरण झालेलो, झोप काय ऐकते काय? पुन्हा हळूहळू, अरे झोपायला आले का काय इथं तुम्ही? परत मी नीट झालो, पण झोप आवरे ना. पुन्हा माझी मान त्याच्या खांद्यावर पडली. बिचारा वैतागला असेल आणि वैतागून म्हणाला असेल, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणा. मी मस्त ताणून दिली. आता अर्धा तास गेला असेल नसेल, 20 काढावी तसा तो काढाला. हो पाहुणं, हे झोपा. आणि झोपायची पद्धत झाली का? माझ्या खाना म्हणजे तुम्हाला काय उशी वाटते काय? सगळं ओला गेला खातो तुम्ही. हा स्वारी काय तिकडं दुखत टाकलं तर सांग, तसा तसा तसा. काळेवाडी फाटा आला पण मला कळलं नाही. सिंगल बेल गेली, ड्रायव्हर कंडक्टर माझ्या जवळ आला. हो पाहुणं उठा, तिकटी संपली. काळेवाडी फाटा आला. बसून जागा झालो, डोळे करून पाहिलं, बाहेर बोर्ड काळेवाडी. बिगिट कंक घेतला, खाली उतरलो. कंडक्टर थाड दिशे लावून घेतला, डबल बेल दिली, गाडी वेगात निघून गेली. पाठीमागे धुराळा आणि धुराळ्यात मी. पाहत होतो आता कुठेही काळीवाडी. तालुका मास्तांनी सांगितलं होतं, फाट्यावर उतरलं 8 किलोमीटर चालावं लागेल. म्हटलं बापरे, डोंगर दरीमध्ये येतो. पोटा पाण्यासाठी काय करणार? हो म्हणालो. डॉक्टर ट्रक घेतली, चालतोय 2-2.5 किलोमीटर गेलो, पण काळेवाडी कुठं दिसेल. म्हटलं बापरे, जगाच्या पाठीवर आहे का ही काळेवाडी? म्हणजे येईल तेव्हा येईल. मला लागली होती भूक, पोटात कावळे ओरडत होते, मान दुखून आली होती, श्वास जोरात चालत होता, थकलो होतो. मग बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली बसलो. आईने करून दिलेल्या कापण्या काढल्या, तोंडाला चळचळ पाणी सुटलं. पहिली कापणी घेतली, खाणार. तेवढ्यात आठवण आली, अरे आई किती दूर राहिली, गाव किती मागे राहिलं, सवंगडी किती दूर राहिली, आणि कुठून राहणार ती उपकडलं. घरी असल्यावर आईची काहीच किंमत नसते आणि आईपासून दूर गेल्यावर तिचं महत्व कळलं. मला प्रभू शिंदेची कविता आठवली. आई एक नाव असतं, मनातल्या मनात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, मनातल्या मनात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, कुठंच नसते तेव्हा नाही म्हणवत नाही. खरंच आई काय असते? लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, पोळतही नाही, सरतही नाही, पोळत. मी डोळे टिपत होतो, कापण्या खात होतो, स्वतःची समजूत काढत होतो. कसे तरी 4 घास मोडले. तिथं तासभर आडवा झालो, जागा झालो. सूर्य कल्ला होता, नारे निघायचे. पुन्हा डोक्यावर घेतली, छाप 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 चालायला लागलो. पायजामा घातला होता सरला, डोक्यात टोपी, डोक्यावर टर्न, पायात चपला. पायजाम्याचा आवाज फटाक 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 फटाक. आणि त्या लईमध्ये मी निघालो. चालतोय चालतोय चालतोय, डोंगराची रांग दिसली. आणि म्हटलं रांग दिसली तरी गाव कसं दिसेल? बरंच पुढे गेलो, मग त्या डोंगराच्या पाठीमागच्या पार्श्वभूमीवर एक देवळाचा कळस दिसला. तिथे एक भगवा ध्वज दिसला. म्हटलं कळस दिसतोय, मंदिर असेल, इथं नक्की गाव असेल. जीवाजीवाला छाप 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 चालायला लागलो आणि टेकडी ओलांडून पलीकडे गेलो, गाव दिसलं. असं 25-30-32 घरांचं गाव, मंदिर, भगवा ध्वज, आणि झप 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 चालायला लागलो. गावाला वळसा मारून एक ओढा वक्र मार्गाने वाहत होता. ओढ्याच्या दुतर्फा हिरवीकच झाडी होती, आजूबाजूला शेती होती. गाव संपन्न वाटत होतं. मी झपझप निघालो. ओढ्याच्या अलीकडं एक वडाचं झाड होतं, त्याची घनगर्द सावली होती. तो रविवारचा दिवस होता, शाळेला सुट्टी होती आणि पोरं त्या झाडाखाली गोट्या खेळत होती. हा त्याची गोटी ताड दिशी उडत होता आणि मी राजा झालो बरं का, तो राणी झाला बरं का.
जो पोरगा राणी झाला तो कान पकडायचा आणि गोटी ढोपरत 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 गलीमध्ये न्यायची. गलीमध्ये गेले की राणीचा परत राजा. असा सोपा खेळ चालला. निवडण्याच्या बाजूने जावं, पोळ्याच्या पलीकडे गेले की गाव. पण एवढा मोठा व्हर्नाक्युलर फायनल शिक्षक, त्याच्या स्वागताला कोणी नको. 5-6 कुत्री आली की स्वागताला हे बाळाव हाट हे बाळाव. पोरांना बोलवत होतो, कुत्र्यांना हाकलत होतो. पण कुत्री बी अशी रंगात आली होती की जुन्या काळचा ऋणानुबंध असावा अशा थाटात लगट करत होती. एका कुत्र्याने पुढचे 2 पाय छातीवर ठेवले. त्याचं तोंड माझ्या तोंडाला समांतर दिशेत आलंय. म्हणलं आता हे काय करते, हाड हाड हे बाळा हाड हाड. त्या पोरांना दया आली की बाहेर गावचा कोणतरी माणूस आहे आणि आपल्या गावची कुत्री त्रास देतो. त्याने गोट्या खेळायचं टाकून दिलं आणि धोंडा उचलला. धोंडा म्हणजे वेडावाकडा दगड. पाठीमागच्या पृष्ठभागावर असा घोळसला नेम धरला, करून कुत्र्याच्या अंगावर फेकला. त्या कुत्र्याच्या पॅक करून दगड घेतला. ते जीवाच्या आकांताने ओरडायला लागलं, ते कुत्र पळालं. ते कुत्र जसं पळालं तशी बाकीची कुत्री पळाली आणि घेरावामधून मी मुक्त झालो. पण असा घाबरलो होतो. श्वास जोरजोरात चालला होता. ती पोरं खेडेगावची माझ्या जवळ आली. इजारीची नाडी लोंबती, जलमर ओढतायत, नाक पुसतायत आणि मला निरागसपणे विचारायचे, कोण पाहिजे कोण पाहिजे. म्हटलं अरे ते तुमच्या गावचे सरपंच कुठं राहतात. सरपंच ते नामदेव. हे बघा म्हणजे वड्याच्या पलीकडे जा आणि ती लिंबाचं झाड दिसतंय का नाही, तिथून डाव्या हाताला वळा. कोणाला बी विचारा, कोणी बी सांगा. पोराने माझ्या ठेक्यात पत्ता सांगितलं की ओढावला पलीकडे गेलो, लिंबाच्या झाडापासून डावीकडे गेलो. दुतर्फा घरं पावलं. पत्र्याची होती, कवडाची होती, माळवताची म्हणजे मातीची होती. एक घर जरा छान दिसलं, रंगरंगोटी केलेली. नाव सरपंच नामदेवराव जगताप. म्हणजे हेच घर बरं छान दिसते. पुढं अंगण होतं, तुळशी वृंदावन होतं. मग मी ते गेट उघडून आत गेलो की माझी डोक्यावरची पेटी तर तुळशी वृंदावनच्या कट्ट्यावर ठेवून मला उघडली होती, जरा मोकळी केली. दरवाजा बंद होता. अनुभव नव्हता. सरपंचाशी कसं बोलायचं. दार ठोठावलं, टक टक टक. कोण आहे. कोण आहे. दार उघडले गेलो. पांढरे शुभ्र कपडे घातलेली एक व्यक्ती. कोण पाहिजे. नाही. मग तालुका मास्तर म्हणाले गावात गेल्यावर सरपंचांना भेटा. म्हणजे मास्तर आहे का तुम्ही. हो, उद्यापासून मी हजर होतोय. हा 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 या या या. मीच मागणी केली होती गावाला मास्तर पाहिजे म्हणून. या या बसा. बसायला पोते टाकलं, प्यायला पाणी दिलं. बायकोला म्हणजे चहा ठेवलं, पकड जा रोजी आल्या ती. त्यांनी मस्तपैकी गरम गरम चहा प्याला. मी चहा पिलो. त्यांची कपशी त्यांना परत देऊन टाकली. म्हणलं मला एक खोली शोधून द्या. त्यांनी एक खोली शोधून दिली. सायंकाळ आली होती. सायंकाळ होत आली होती. अंधारून यायला लागलं होतं. मी खोली उघडली. खोली जरा झाडून काढली. त्या रॉकेलचा दिवा पेटवला. खोलीमध्ये मंद प्रकाश पडला. शेजारच्या आजीबाईकडून कळशीवरून पाणी घेतलं. हातपाय धुतले. अत्यंत दमलो होतो, थकलो होतो. वस्तू जरा व्यवस्थित लावल्या. आईने करून दिलेल्या कापण्या खाल्ल्या. राहिलेलं पाणी पिलो. अंथरून टाकलं. दरवाजा लावला आणि उभ्याचा आडवा झाला. रविवार संपला. सोमवारी सकाळी लवकर उठलो. एकदम लक्षात आलं अरे आपण काळेवाडीला आलोय. हा शाळेचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस. कळशी घेतली, ओढ्याला गेलो. आंघोळ केली, कळशी भरून आणली. मारुतीच्या देवळात गेलो, मारुतीला आंघोळ घातली. खोलीवर आलो, थोडं पेटलं केलं, 2 भाकरी थांबल्या, वेड्या वाकड्या भाजल्या, खाल्ल्या. खोलीला कुलूप लावलं. म्हणजे शाळेचा पहिला दिवस. बाहेर आलो, अरे शाळा कुठे. एक शेतकरी होता, नागरिक. त्याला विचारला, हो शाळा कुठे आहे तुमच्या गावची. काय म्हणजे डोळ्यासमोर ते टेकडावर दिसते शाळा. मग आता गेलो त्या दिशेने टेकडी चढत चढत वर बोर्ड लिहिलता, जीवन शिक्षण विद्या मंदिर काळेवाडी तालुका जिल्हा लिहिलेलं. बोर्ड वाचला. इमारत पाहिली. खोली उघडली. कपाट पाहिलं. दस्तर खडू सुविचार लिहिले होते. तक्ते पाहिले. घड्याळात पाहिलं 10:30 वाजले. पण 10ला शाळा भरतो, 10:30 वाजले कोणी कशा आले नाही. बाहेर आलो, व्हरांड्यात तिकडे तिकडे पाहायला लागलो, कोणी दिसेना. म्हणजे देशात काही घडलं का काय. शाळेला सुट्टी. म्हणजे शाळा भरली तर पगार. अस्वस्थ झालो. नीट पाहिलं तर आमच्या झाडापाशी 2 पोरं खेळत. म्हणजे बहुतेक शाळेला आले असावी. मी हळूहळू त्यांच्या दिशेने निघालो.
त्या पोरांना चाहूल लागली माझी आणि एक दुसऱ्याला म्हणाला, हे नाम्या बघ मागून कोण येते. त्यांनी पाहिलं, हा म्हणा गुरुजी दिसतात. कसले गुरुजी आले? आपले पहिले गुरुजी आहेत. मी ते ऐकलं, अरे म्हणलं होय मी गुरुजीच आहे, आजपासून तुम्हाला शिकवायला आलो. तुम्ही दोघं शाळेत, बाकी तुम्हाला का नाही? तो निरागसपणे म्हणाला, गुरुजी घंटा कुठं वाजली? म्हणजे घंटा वाजली तरच पोरं शाळेत येतात, ती येतच नाही की. पण मग तू कसा काय आला? आज माझी बारी आहे ना बेल द्यायची. म्हणजे सोमवारी ह्या दोघांनी यायचं बेल द्यायची, मंगळवारी ह्या दोघांनी द्यायची, बुधवारी त्याची पाळी होती म्हणून तो आला. म्हणाले म्हणतो आता बेल दे बेल दे. तू चिंगाट पळाला. बेल म्हणजे काय, मराठ्यामध्ये एक लोखंड फाशी दिल्यासारखं टाकले, तिथला झोंडा उचलायचा, त्याच्यावर टना 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 मारायचा. तो आवाज त्या वाडीमध्ये पोचतो. तो आवाज ऐकवायला तर पोरं शाळेत येतात, नाही ते गजगत नाही. राष्ट्रपतीचं काय होऊन पंतप्रधानाचं काय. बेल गेली आणि मग ती पोरं आली, पाठीमागे दप्तर टाकून टेकडी चढत हळूहळू 30-32 पोरं आली. ती 4थी पर्यंत शाळा, एक शिक्षकी शाळा, 4 वर्गाला शिकवायला एकच शिक्षक. पहिले शिक्षक रजत गेले म्हणून मला कथा नेमकं म्हणजे पहिल्यापासून पोरं आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे, आवाज जरा काढला पाहिजे. एक तर मास्तर सारखं दिसतच नव्हतं 16 वर्षाचा, पण आवाज त्यांना जरा, चला पहिलीची ओळ इथं करा, दुसरी इथं, तिसरीची मुलं उभे राहा, 4थी इथं, छोटी मुलं पुढं, उंच मुलं मागं, हातात अंतर घ्या, हातात एक छान आवाज काढायचं. 4थीतलं पोरगं शेजारच्याला म्हणते, अयो कडा दिसते बाबा, हे छान राष्ट्रगीत सुरू कर. मुलं राष्ट्रगीत म्हटली, प्रार्थना म्हटली. चला मुलीच्या वर्गात जाऊन बसा. पुढं वर्गात जाता जाता सारखी माझ्याकडे अशी पाहत होती. सर्कस मधला प्राणी कसा पाहतात, खालून वरून मागून पुढून. त्यांच्या डोक्यात प्रश्न, पहिले गुरुजी कुठे गेले, त्यांचं काय झालं, आणि हा नवीन बाबा कोण? पोरं वर्गात येऊन बसली, जरा घाबरली होती, अंदाज घेतात हे मारकुटे कपडे सगळे. मी वर्गात गेलो आणि म्हटलं, आजपासून मी तुम्हाला शिकवणार आहे, पण तुमची माझी ओळख कुठे आहे? आपण पहिला तास ओळखीचा घेऊया, चालेल? एक तिसरीतलं पोरगी इजावर ओढून उभं राहिलं. म्हणलं गुरुजी ओळख, ते ओळख म्हणजे काय असतं? आणि ओळख म्हणजे आपलं नाव सांगावं, आपली आवड सांगावी, आपली छंद सांगावा, आपली स्वतःबद्दलची माहिती, त्याला ओळख म्हणतात. हा तसलं वय, मग ती येते की मला. मी एका पोराने आपली ओळख सांगितली. म्हटलं आता मी माझी ओळख सांगतो. मी माझं नाव सांगितलं, गाव सांगितलं, शिक्षण सांगितलं, घरी कोण कोण असतं हेही सांगितलं, आणि आजपासून तुम्हाला शिकवणारे हेही. म्हटलं अरे आता ओळख झाली, पण आपण असं करायचं का, तुम्हाला गोष्ट आवडतं का रे? गोष्ट, हा गुरुजी गोष्ट लय आवडते. कसली आवडतं रे? हसायची का रडायची? गुरुजी हसायची सांगा, रडायची नको बाबा. मग मला बिल रडायचं. म्हणजे विनोदी, हा विनोदी विनोद. मग मी छानपैकी खुसखुशीत विनोदी गोष्ट सांगितली. पोरं खुदू 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 हसली, हसता हसता मोकळी झाली. आणि एक त्यांना कळलं, ही विनोदी गोष्ट सांगताय, हे हसवत आहे, हे मारकुटे मास्तर नाही. आता परत प्रश्न पडला, आता काय शिकवायचं? मग फळ्यावर मी 1, 2, 3, 4 अंक लिहिले. निम्म्या भागामध्ये बेचा पाडा, त्यांचा पाडा लिहिला. चला पहिली दुसरी पाट्या काढा, हे अंक लिहा, तिसरी चौथी हे पाडे लिहा. जुन्या काळी त्या स्लेट पाट्या होत्या, पेन्सिल होत्या. मुलांनी पाट्या काढल्या आणि लिहायला सुरुवात केली. 1, 2, सगळ्या वर्गामध्ये त्या पेन्सिलीचा आवाज टिक 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 टिक. आणि चुकलं तिथल्या तिथं दुरुस्ती, तिथल्या तिथं दुरुस्ती. असा एक कलात्मक कार्यक्रम चालू होता. मी 2 दांगेच्या मधनं फिरायचो, ते सगळं पाहायचो. पाट्या तपासून झाल्या आणि मग म्हटलं अरे आता जेवायची वेळ झाली, मधली सुट्टी. चला मधली सुट्टी, कोणी हुई करून पळालं, कोणी पाणी प्यायला गेलं, कोणी जेवायला गेलं, कोणी जिभलं पाणी काढायला गेल्या. तासाभराने आले तरी परत प्रश्न, काय शिकवायचं? शिक्षकाचा का मोठा अवघड असतो, नवीन नवीन पाहिजे हो. मी एका मुलाला म्हटलं बघू रे पुस्तक तुझं. पुस्तक जरा चालू मराठीचंच घेतलं, पेंटाचं घ्यायचं, त्यांचं उत्तर वेगळं आपलं उत्तर वेगळं असं नको व्हायचं. एक कविता होती कवी दत्त यांची, मग ही जमेल आपल्याला शिकवायला. मग मी त्यांना कविता शिकवली. एक कवी दत्त यांची कविता, बा निज गडे गडीवा. ही बाई आहे, ही आई आहे, ही विधवा आहे, तिला एक छोटंसं मूल आहे.
ती किरकिर करते, ती रडते, त्याला भूक लागली, घरामध्ये 18-20 दारिद्र्य आहे, त्याला खायला काय द्यावं हा आईपुढे प्रश्न आहे. तर त्याला ती पाळण्यात टाकते, पाळण्याला झोका देते, झोका देता देता स्वतःची व्यथा मांडते. ती व्यथा म्हणजे ही कविता. मी कविता शिकवली, कठीण शब्दाचे अर्थ लिहून दिले, मुलांनी लिहून घेतले. म्हटलं अरे याची चाल येते का तुम्हाला? बरोबर नाही. बरोबर मी चाल शिकवतो, मग आपण समूहाने कविता म्हणूया. हो म्हणतो. मग मी त्यांना चाल शिकवली. बाणी जगडे निज गडे लढिवाळा, निज निज माझ्या बाळा, रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला, कडबड हे उंदीर करीती, कण शोधाया ते फिरती, परी अंती निराश होती, नवकर हेही सोडतील सदनाला, गणगोत जसे आपणाला, बाणी जगडे निज गडे लढिवाळा, निज निज माझ्या म्हणा. मी एका ताला सुरात बोलायला मी कविता म्हटली. परत प्रश्न आला काय शिकवावं. म्हणलं आता चित्रकला घ्यावी. मला इथे चित्र येत होतं, ते कुत्र्याचं. मग मी फळ्यावर चित्र काढलं. म्हणलं चला रे पाट्या काढा, पेन्सिल काढा, उभा राहा रे, तू बडबड करणार उभा राहा. हे फळ्यावर काय आहे? कुठे काय? अरे फळ्यावर दिसत नाही का तुला? हा काय? चित्र. अरे चित्र म्हणावं का? चित्र म्हण बघू. चित्र म्हण. चित्र. हा चित्र. बाळा हे कशाचं चित्र आहे? गाढवाचं. मी काढलंय कुत्र, तो म्हणतोय गाढव. म्हणजे ठीक आहे, जे दिसतंय ते काढा, तुमची चूक नाही, माझी चित्रकला भागी. पोरांनी पाठ्या काढल्या, जे दिसेल ते चित्र काढलं. अर्धा पाऊण तास. 4 वाजले खेळायला सोडलं, 5 वाजता घरी सोडलं. पहिल्या दिवसात सुटका झाली. म्हणजे शिकवणं अवघड असतं. मुलांची काही पुस्तकं मागून घेतली. म्हटलं आपली तयारी करावी, उद्यापासून तयारी शिकवा. असा सोमवार झाला, मंगळवार झाला, बुधवार झाला, गुरुवार झाला. शाळा बघत होती, प्रेझेंटी घेत होतो, मुलांना शिकवत होतो. कधी गाणी, कधी गोष्टी, कधी खेळ, असं छान चाललं होतं. शुक्रवार उजाडला, शाळा भरली, प्रार्थना झाली, राष्ट्रगीत झालं, मुलं वर्गात आली, प्रेझेंटी हजेरी झाली, 1ली, 2री, 3री आणि 4थीची हजेरी घेत असताना माझ्या लक्षात आलं, जालिंदर नावाच्या विद्यार्थ्यासमोर गेली कित्येक दिवस गै 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 गै. म्हणजे गैराड 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 नाही बरं का. काय गैरहजर गैरहजर गैरहजर. मी सहज प्रश्न केला, हा जालिंदर कोण रे? ते पोरगो भरायला. गुरुजी मी सांगतो ते लव्हाराच आहे, लव्हाराच लोहार. म्हणतो अरे हा शाळेत येत नाही. दुसरा उभारायला. गुरुजी मी सांगतो ते लईबी येत नाही. मग आत्ता हा कुठं असेल? तिसरा उभारायला. गुरुजी मी सांगतो वड्याला चिता पाडतोय. चिता हा माझ्या स्वतःच्या डोळ्याने मी बघितलं. शाळेत येत नाही, चिंता वाटतंय. तू असं कर, तर त्याला बोलू ना म्हणून. शाळेत नवीन गुरुजी आले, चांगलं शिकवतात, तुला बोलवलं, जा माझं नाव सांग. तू कुठं जातो? तिथंच उभा राहिला. ती गाडीचं थोडं कसं शिफ्टीवर करून ते बोलव बरं. मी त्याला म्हटलं अरे जा की तू. म्हणला म्या एकला नगर बाबा. का तुला काय झालं? हा म्हटलं एकल्याचा तो चांगला भोगा पाडेल की. आणि मग माझ्या लक्षात आलं, जालिंदर आडदांड असला पाहिजे, बलदंड असला पाहिजे, शक्तिमान असला पाहिजे, युक्तिमान असला पाहिजे आणि एका टायमाला 5-6 पोरं लोळवत असला पाहिजे. म्हटलं अरे कोण जाते जालिंदरला? बोल. गुरुजी मी जातो मी जातो मी जातो. फार माझ्या डोळ्यात पोट घालायचं. अरे सगळे राम तूट, नारायण कुठं, शंकर बाळू बाळू. एक 4-5 पोरं सशक्त, फुटबॉल सारखी एकदम फुललेली. एखादा प्रसंग बाका आला तर 2 हात करायला समर्थ आणि सशक्त जाताना घेऊन पोरं टाना 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 उड्या मारून गेली. ओढ्याला जाऊन पोचली आणि एका टेकडावर उभी राहिली. खालून ओढा असा वक्र मार्गाने धुळधुळ धुळधुळ वाहत होता. जालिंदर खाली खड्ड्यात, अशी हाफ पॅन्ट घातलेली पट्ट्या पट्ट्याची, सदरा पांढराच होता. पण गेली कित्येक दिवस
सदऱ्याला पाणी न मिळाल्यामुळं सदऱ्याचा रंग काळा झाला. पोरगे काळं कुळकुळीत करवंदासारखं चकाकणारं देखणं, शर्टाच्या गुंड्या गायब, बिजारीच्या गुंड्या गायब, दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत जिकडं तिकडं मोकळंच मोकळं, पायावर डिझाईन उमटलेली, केस असे अस्ताव्यस्त, इथून घामाच्या धारा, बेभान झालेलं पोरग, त्याला आईची आठवण नाही, वडिलांची आठवण नाही, शाळेची नाही, मास्तरची तर नाहीच नाही. तिथं पडलेला धोंडा तो घेत होता, पाठीमागच्या पृष्ठभागावर गोळचत होता, चिंचेच्या झाडाकडे पाहत होता, घर करून दगड टाकत होता, टक 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 चिंचा खाली पडत होत्या, आदर्शासारख्या चिंचा गोळा करत होता. उजवा खिसा गच्च भरला, डावा खिसा गच्च भरला, वरचा खिसा गच्च भरला. चिंचा खाऊन खाऊन त्याचे दात आंबले तरी पोरग बेफाडपणे चिंचा पाडते. ही पोरं तिथं गेली, टेकडावर उभी राहिली, त्याच्या हातात धोंडा, पोरगा अडता. त्याला कुणी म्हणायचं, चल बाबा शाळेत. हातामध्ये तू मांडतो तुझं त्याचं करायचो. एक मुलगा तयार झाला आणि तो खाली पाहत म्हणाला, ए जले काय नाही का, नाही का शाळेत नवीन गुरुजी आले ना तुला बोलावले. होय म्हणायचं तर शाळेत माहिती ती मास्तरची जात गोड बोलून आत घेतात आणि कोपऱ्याला कुंभारतात. हे तू सांगणार आहे, हे नवीन गुरुजी सांग, हे तू सांगणार बाळा. पोरं म्हणले, अरे हे गुरुजी वेगळे, तू चलतं खरं, तू चलतं खरं, आई शपथ नाही मारत. त्याचं मत परिवर्तन झालं. तो म्हणला, हे बघा तुम्ही समधी म्हणताय म्हणून मी येतो, पण शाळेत गेल्यावर मास्तर मला जर मारलं, आई शपथ बाहेर आल्या एकाचा भोगा. आता म्हणजे तू चलतं खरं, चलतं खरं. गोड बोलून 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 त्याला शाळेपाशी आणला. मुलं लिहित होती, मी खुर्ची बसलो होतो, समोर टेबल होता, दरवाज्यामध्ये एक मुलं, सोडव, तुम्ही सोडा बघू त्याला, तुम्ही तुमच्या जागेवरून बसा, बस जागेवर. जालिंदर बाळा ये, बाळा ये, मीच बोललो, ये बाळा ये. लक्षात आलं, गुरुजी जालिंदर बाळा म्हणताय, काहीतरी डाव दिसतोय. आत येस्तोवर जालिंदर बाळा बाळा बाळा, अनाथ आल्यावर खळखळा. त्याचा विश्वास बसेना. म्हणलं, अरे ये बाळा ये, मीच बोललो ना, नाही काय करत, ये ये. त्याला वाटलं असेल पण गुरुजी चांगले, पण मग नंतर लक्षात आलं खिसे फुगले, वरचा खिसा फुगलाय, शर्टाला गुंड्या नाही, मग काय पकडावं काय सोडावं हे त्याला कळेना. तो हाताला आणि असा उभा राहिला. हे टेबल मी इथं बसलेलो. म्हटलं, अरे खिशात काय आहे तुझ्या, हा खिशात काय आहे तुझ्या? चिंचा इथं ठेव बघू सगळ्या. समद्या हो सगळ्या. इच्छा नसताना त्याने एक एक आकडा काढला, टेबलावर ठेवला. उजवा खिसा रिकामा झाला, डावा झाला, वरचा झाला. पोरं वर्गातली, हे बघराव किती चिंचा. पोरांच्या तोंडाला पाणी. मी जालिंदरला म्हटलं, अरे जालिंदर शाळेत यायचं नाही तुला? त्याने पण पकडून पकडलं आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने अशी जमीन टोकरायला. अरे जालिंदर मी तुला विचारतो, शाळेत यायचं नाही तुला? हा शाळेत नाही यायचं का रे? का नाही यायचं शाळेत? हा मसर वळायचे असतात, भाता वाढायचा असतो. मग मी तुझ्या आईला सांगेल, याला भाता वाढायला लावू नका, म्हशी मागं पाठवू नका. आता येशील? अरे आता मी नाही येणार. का नाही येणार? मास्तर लोक लय मारतात. मी मारणार नाही. बघिशी गुरुजी मला पाठी नाही. बरं ठीक आहे, एक सरकारी पाठी देईल. आता येशील? गुरुजी पुस्तक बी नाही मला. बरं पुस्तक देईल. आता येशील? आणि पेन्शन? म्हणतो पेन्शन? तू पुढं बसलेलं पोरग म्हणते, गुरुजी हे लिवायच्या पेन्शनला पेन्शन म्हणतोय. म्हटलं बरं बाबा पेन्शन देईन, रिटायर करीन. आता येशील का? उद्या येईल. म्हणजे उद्या बिद्या काय कशाला उद्या पाहिजे? बस उद्या चौथीच्या वर्गात बसव. एक पाठी दिली, पुस्तक दिलं, एका मुलाचा पेन्सिलीचा तुकडा दिला. म्हणजे हे बारीक पहिली दुसरी तिसरी चौथी, आजपासून जालिंदर चारही वर्गाचा सेक्रेटरी. पाच जालिंदरला बरं वाटलं, काय गुरुजी भारी मारणार नाही.
पाटी दिली, पुस्तक दिलं, पेन्सिल दिली आणि सेक्रेटरी केलं. सेक्रेटरी म्हणजे फार मोठी पोस्ट असते. त्याला कोणी बोलायचं नाही, त्याला कोणी रागवायचं नाही, त्याला कोणी मारायचं नाही, आणि त्याच्या मनात आलं की त्यांनी कुणाला सुद्धा वर्गाला टिचून काढलं. अशी मोठी पोस्ट. त्या दिवसापासून जालिंदर नियमित शाळेत आला. हळूहळू त्याच्या पायावरची डिझाईन पडाली. शर्टाला गुंड्या आल्या, बिजारीला गुंड्या आल्या, केस चापून चुपून बसवायला लागला, आंघोळ करून यायला लागला. शाळा 10ला भरती, 9:30ला सुटली. शाळा 5ला सुटली, 5:30 नंतर जायचा. सकाळ संध्याकाळ ओव्हर टाईम सुरू झाला. मी कधी काही कामात असलो, काही पत्र लिहायची असतात जिल्हा परिषदेची, त्याला म्हणलं अरे जालिंदर तू सेक्रेटरी, पोरं शांत कर, काय काम दे त्यांना. गुरुजी तुम्ही लिहा, बघतो मी यांच्या. तो फळ्यावर अंक काढायचा, पाढे काढायचा. पहिली दुसरी डाव्या अंगाचं लिहा, तिसरी चौथी उजव्या अंगाचं लिहा. नाम्या बघतेस कुठं, पाठी काढ, पिंचिर काढ. आणि नरडला पण जीव घेईल, पोरग टंग दिशी उडायची. भाषा एकदम कडक, पोर पण दिशी पाठी काढायची, द्यायला लागायची. हा 2 रांगेच्या मधनं फिरायचा, असा आयटीत फिरायचा. मी त्याच्या पाठमुळे आकृतीकडे पाहायचो. वर्ग पेन ड्रॉप सायलेन्स. मलाच कळायचं नाही मास्तर मी आहे का, हा मास्तर. असं मस्त चाललं होतं. एकदा मी त्याला म्हटलं अरे जालिंदर, हे छोटंसं खेडेगाव, रात्री अंधार असतो, गावात कुठे लाईट नाही, रात्रीचा दिवा, माझ्याशी बोलायला कोणी नाही, तू तुझ्या घरी विचार म्हणा, गुरुजींच्या खोलीवर जाऊ का, तेवढा अभ्यास होईल, तुझ्या काही शंका असल्या तर निरसन होईल. म्हणजे तुझ्या आईवडिलांना विचार, मला उद्या सांग. उभा राहील, गुरुजी संध्याकाळी आलो म्हणून सांगा. अरे आईला वडिलांना विचार, आमच्यात तसलं काय नसतं, माझ्या मनात आलं की आलो म्हणून. त्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटली, घरी गेलो. ओढ्याला गेलो पाणी आणायला, कळशी भरून. हातपाय धुतले, कळशी भरून आणली, भाजी केली, 2 भाकरी थापल्या आणि हात धुणार तेवढ्या दरवाज्यामध्ये कोणाच्या तरी पावलं वाटलं आणि मला सावली दिसली. म्हणलं कोण आहे? अरे कोण आहे दरवाज्यात? हात आला, खांद्यावर बोलवली, हातात पिशवी दप्तर. मॅच जाल्या. म्हटलं हा ना. मग दुपारी मी म्हणलं ना, आपला शबूत म्हणजे शबूत असतो. बरोबर म्हणजे म्हणलं पोरग पहिल्याच दिवशी आलं, मी 2 भाकरी वाढवल्या. म्हणजे जालिंदर असं कर, ते 2 पाण्याचे तांबे भरून घे, ती बसकर घे, आपण अगोदर जेवूया आणि मग अभ्यास करू. जेव नको बाबा, मी जेवणार. बस रे, शाळेमध्ये तू माझा विद्यार्थी तर मित्र, घे ताटा घे खाली, ती पाण्याचे तांबे भरून घे. त्याने घेतलं, ती भाजी भाकरी वाढली. म्हणजे जेव, घर आपलं. तो लाजत होता, संकोचत होता. त्याला वाटलं इथं आपण शाळेत येत नव्हतो, गुरुजींनी शाळेत बोलवलं, पाठी गेली, पुस्तक गेलं, पेन्सिल गेली, सेक्रेटरी गेलं, आता घरी अभ्यासाला बोलवलं आणि परत त्यांचंच खायचं म्हणजे जास्त होतंय जरा. तो बारीक घास घ्यायचा, मापट्यासारखं खायचा. म्हणजे जालिंदर लाजू नको, अरे घर आपलंच आहे, घर आपलंच आहे. मी 2-4 वेळा म्हटलं घर आपलंच आहे, घर आपलंच आहे. त्याला वाटलं गुरुजी सारखेच म्हणतात घर आपलंच आहे, घर आपलंच आहे. आपण तरी कशाला म्हणते घर लोकांचं आहे, घर लोकांचं आहे, घर लोकांचं आहे. मग तो नेहमी सारखा जेवायला लागला, मोठा घास भाजी, हे पका पका पका. आता काय टोपल्याची पातळी हळूहळू खाली 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 खाली, याच्या पोटाची पातळी पुढं पुढं पुढं, टोपलं सपाट. याने पाहिलं टोपल्यात बघण्यासारखं काय नाही. त्याने पाण्याच्या तांब्याला हात घातला, गाटा पाणी पिला, करून डेकर दिलं. डेकर देणे म्हणजे माल सुखरूप पोचला, काळजी नसावी याची पोचपाव. मग त्याने ताटं बिटं धुतली, फळेला अडकवली, झाडून घेतलं. त्याने त्याची गोधडी टाकली, मी माझी गोधडी टाकली, उशाला दिली रॉकेलची, तास अभ्यास केला आणि झोपी गेली. असे आनंदात म्हणजे चैनीत सुखात दिवस चालले. पण सुखाचे दिवस भरपूर उडून जातात, पाखरांचा धवा उडून जातात. असं माझी नोकरी 3 महिन्याकरता ती संपली. शेवटच्या दिवसाची नोकरी करून मी आलो. जरा खिन्न होतो, उदास होतो. खेडेगावचा आपण, आईवडील मोलमजुरी करतात, नोकरी संपली, परत दुसरी कधी मिळणार, गरीब मुलखाची. त्यामुळे संध्याकाळी मी काही स्वयंपाक केला नाही. जालिंदर आला, अंथरून टाकलं, देवापुढे घेतला, दप्तर उघडलं, वाचायला. म्हणजे या पोराला सांगा होती बाबा आज आलाय ठीक आहे, पण उद्या सकाळी जातात तुझी गोधडी, तुझं दप्तर तुझ्याबरोबर घेऊन जा. 5-10 मिनिटं शांततेत गेले. मी म्हटलं अरे जालिंदर काय गुरुजी, म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे की उद्या सकाळी जातात तुझं दप्तर तुझी गोधडी तुझ्याबरोबर घेऊन जा. का गुरुजी? का म्हणजे काय माहितीये का,
माझी नोकरी संपली, उद्या मी जाणार. उद्या तुम्ही जाणार, उद्या तुम्ही जाणार हा त्याचा प्रश्न माझं काळी उचली गेली. त्याला वाटतं हे गुरुजी जाणार, ते पहिले मार्के गुरुजी येणार, हातामध्ये हिरवागार खोक, तोंडातली भाषा भडक, नारायण गाढव बेचारक बोल काय असं म्हणलं. कशाला पोरग शाळेत टिकते. एक भयान आणि भेसूर चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याने देवा मालवला, दप्तर बाजूला केलं, तोंडावर पण तिशी गोधडी घेतली, पांघरून घेतली आणि ज्यानंतर हमसून 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 रडायला. म्हटलं हा का रडायला. मी त्याच्या जवळ गेलो, म्हणजे ज्यानंतर तब्येत बरी नाही का, त्याने उत्तर दिलं. आई रागवली का, त्याने उत्तर दिलं. वडिलांनी मारलं का, त्याने उत्तर दिलं. म्हणजे काय झालं याला. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे आपली नोकरी संपली, उद्या जाणार म्हणून तो रडतो. त्या दिवशी मी स्वयंपाक केलाच नाही. थोडं शिळं होतं, खावं म्हटलं, पण पोरग रडत होतं. मी उपवासच होतो, देवा मालवलं. त्या अंधारामध्ये तास, 1.5 तास, 2 तास त्याचं हुसमरणं चालू होतं. कुठल्या शब्दामध्ये त्याचं सांत्वन करावं मला कळत नव्हतं. रात्री केव्हा तरी मला झोप लागली, केव्हा तरी त्याला झोप लागली. सकाळ झाली, उजाडलं, पूर्वेकडून सूर्य उगून वर आला, पाखरांनी भराऱ्या घेतल्या. जालिंदर उठला. मी पाहिलं, रडून रडून डोळे सुजले होते. त्याने दप्तर भरलं, गोधडीची घडी घातली, खांद्यावर गोधडी घेतली, हातात दप्तर घेतलं. न सांगता, न पुसता, न विचारता, गरीब गायसारखा जालिंदर निघून गेला. मी त्याच्या पाठमध्ये आपण तिकडं पाहिलं, म्हणजे काय पोरगे, आणि एवढी मदत केली, एवढं सहकार्य केलं. जाताना गुरुजी येतो, मी आठवण असू दे, म्हणजे जा तुझा धर्म तुझा. एखाद्याला मदत करावी, त्याने कृतज्ञपणे वागावं. एक तर माझं डोकं नीट जागा होतं, माझी नोकरी गेली, आता काय करावं त्यात हे बोल. 5-10 मिनिटं मी अस्वस्थ झालो. मग स्वतःला सावरलो, कळशी घेतली, ओढ्याला गेलो, आंघोळ केली, कळशी ओढून आणली, मारुतीच्या देवळात गेलो, मारुतीला आंघोळ घातली. म्हटलं देवा, मी खेडेगावचा दुष्काळी पोट घातला, परत नोकरी लागू दे, चांगलं गाव चांगली शाळा भेटू दे. खोलीवर आलो, थोडा नाश्ता केला, आणला, आवरावर केली, ट्रंक भरली. म्हणजे गावातल्या लोकांचा निरोप घ्यावा. आणि मग गावात गेलो, तर मग त्या पारावर लोक बसले होते, शेतकरी. म्हणलं दादा येतो बरं का, आप्पा येतो, नाना येतो बरं का, आजोबा येतो. अरे लेकर आत्ता आलं निघा. हो, माझी नोकरी 3 महिन्यासाठी. येत जा गावाला, गाव परत नाही तुला. असं मास्तर गावाला परत भेटायचं, कारण गाव नाव काढते. डोळे ओले झाले होते, स्वर गहिवत होता. मी खोलीवर आलो, ताया बायांना कळलं की गुरुजीची बदली झाली. म्हटलं ताई येतो, अक्का येतो, नाणे येतो, आजी येतो बरं. त्या रडत होतं. कुणी माझी खोली सारून दिली होती, कुणी स्वयंपाक करून दिला होता, कुणी 2 भाकरी थापून दिल्या होत्या, कुणी आईची भाजी आणून दिली होती. आजी थरथरत पुढं आली, माझ्या गालावर असा आरामाला केला, बोलतो मोगली बया चांगलं मस्त डोकं शेत. तो बोला दिवस होता. मी ट्रंक बाहेर काढले, खोलीला कुलूप लावलं, मालकाची चावी झाली, सगळ्यांना नमस्कार केला, डॉक्टरांचे घेतला, छाप 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 निघाला. चालतोय चालतोय, मग डोंगराचा रस्ता निघाला. थोडं वर गेलो, डायरेक्ट ही गाव, ही शाळा, ही मुलं, ही माणसं आता कधी 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 भेटणार. लांबून उठलेल्या कळसाला भक्ती भावाने नमस्कार केला, ओले झालेले डोळे टिपले आणि पाहिलं तर एक पांढरा ठिपका हळू 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 वर चढत चढत होता. कोणतरी गावकरी दिसतोय, त्याची सोबत घ्यावी आणि चालत जावं. 8 किलोमीटर चालायचे. गप्पा मारत मारत रस्ता निघून जाईल. मी जागेवर थांबलो, खाली पायथ्याकडे पाहिलं, नीट पाहिलं आणि म्हणलं हा कोणी प्रौढ मनुष्य नाहीये. धोतर घातलेला, मंडासं घातलेला, ती कोणती पोरसोर दिसतो. नीट वर वर आला टप्प्यात, आणि मग हा तर जालिंदर सारखा दिसतो. तो तर नाही ना. रात्री काही बोलला नाही, सकाळी काही सांगितलं नाही. अगदी जवळ आला, तो जालिंदरच होता. हातात 2 पिशव्या, एका पिशवीमध्ये त्याचे कपडे, दुसऱ्या पिशवीमध्ये दप्तर, आणि बरोबर माग ठेवून माझ्या मागोमाग. आता याला कसं समजून सांगू. अगदी जवळ आला, अगदी जवळ आला. म्हणजे काय रे जालिंदर, कुठं निघाला. हा गुरुजी, मला इथं राहायचं, मला तुमच्या बरोबर नाही, गुरुजीला मारतात मला इथं राहायचं. अरे बेड्या, माझ्याबरोबर कुठे येतोस, मी दुष्काळी नव्हता, मला नोकरी नाहीये, मला कदाचित बोलबोल करावं लागेल. हे बघ इथं शिक, मोठा हो आणि तालुक्याच्या गावाला जा. आणि तुला पत्ता दिलाय ना,
पत्र पाठवलं. असं वेड्यासारखं नाही करायचं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला माघारी पाठवून दिले. वडील झालेले डोळे टिपले, पुढं गेलो, कार्लांवर गेलो, तरी मनामध्ये चल पोरग गेलंय का नाही, पोरग गेलंय का नाही. मागं वळून पाहिलो, तो जालिंदर परत 2 पिशव्या घेऊन हळू 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 म्हणजे माग. आता मग ह्याला कसं समजून सांगणारे वेड्या येऊ नको माझ्या. आतापर्यंत मी त्याला कधी रागवलो नव्हतं. म्हणजे खोटं खोटं महिना रागवलं पाहिजे. अगदी जवळ आला, अगदी जवळ फार वेड्या आशेने आला की गोळी नक्की निघते. आणि वीज कडाडावी तसा मी कडाडलो. झाल्या खर्चच नाही माघारी. हातातल्या पिशव्या गळून पडल्या आणि आपल्या फाटक्या सदऱ्याने, आपल्या मळक्या सदऱ्याने, आपल्या डोळ्यातली निराधार आसू जालिंदर त्याच्या गावाला निघून गेला. मी माझ्या गावाला निघून आलो. त्यानंतर आज सांगाय जालिंदर मला भेटला नाही, जालिंदर मला भेटला नाही. तुम्हाला भेटला तर सांगा, गरुड सर अजूनही तुझ्या अजूनही तुझी वाटतात, अजूनही वाटतात. धन्यवाद.